नमस्कार, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत वाटाण्याची पुरी म्हणजेच मटर पुरी. त्यासाठी 1 वाटी सोलून घेतलेले आहेत वाटाण्याचे दाणे, 4-5 हिरव्या मिरच्या, 8-9 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, थोडंसं मीठ म्हणजे पाव चमचा मीठ, कोथिंबीर थोडीशी, 1 टोमॅटो, 2 चमचे दही. सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक पेस्ट करून घ्यायची. एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे, जेणेकरून पिठामध्ये त्याचे कण नाही दिसले पाहिजेत. तर आता परातीमध्ये 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घालायचं. थोडासा ओवा हातावरती चोळून घालायचा. सगळे जिन्नस एकत्र घालायचे आणि वाटून घेतलेली पेस्ट घालायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं आणि छान असा घट्टसर डो तयार करायचा. तयार केलेली पेस्ट घालूया. थोडंसं पाणी घालायचं, तेच भांडं थोडंसं खवळून आणि बघूया पीठ कितपत ओलं होतंय ते. आणि त्यानुसार आपण थोडंसं पाणी घालून मऊसर असा म्हणजे पुरी लाटता येईल असा घट्टसर डो तयार करून घ्यायचा आहे. तर इतपत पीठ भिजलेलं आहे आपल्या वाटलेल्या पेस्टने. आता थोडंसं पाणी घालायचं, अगदी थोडं पाणी घालायचं, घट्टसर डो तयार करायचा. तेल लावायचं आणि एक 10 ते 15 मिनिटं छान भिजायला ठेवायचं याला. पुऱ्या खूप छान तयार होतात, तेल सुद्धा फार धरत नाही. तर अशा प्रकारे डो तयार झालेला आहे. आता झाकण घालूया आणि 15 मिनिटासाठी याला बाजूला ठेवूया आणि 15 मिनिटानंतर डो इतका छान तयार झालेला आहे बघा आपला. आता पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आणि पुऱ्या लाटून घेऊ. तर आपल्या हिशोबाने आपल्याला हव्या त्या आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या. पुऱ्या फार लाटून एकत्र नाही ठेवायच्या. पुऱ्या लाटत लाटत सुद्धा आपण तळू शकतो. असं केल्यानं पुरी टम्म फुगते आणि तेल सुद्धा फारसं पीत नाही. तर इथे पुरी तळण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे, लोखंडाचा खोलगट तवा, जो आपण भाकरीसाठी वापरतो. तेल घातले, पुरीच्या हिशोबाने तेल घालायचं आणि एक एक पुरी टाकून तळून घ्यायची पुरी. आणि तुम्ही बघू शकता पुऱ्या किती टम्म फुगलेल्या आहेत. अशाच एक 3-4 पुऱ्या मी तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता किती छान पुऱ्या झालेल्या. अगदी साधी सोपी पद्धत आहे, फार तामझाम नाही करायला लागत आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मस्त अशा खुसखुशीत पुऱ्या तयार होतात मटरच्या आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि तुम्ही बघू शकता आपल्या एकूण सगळ्या पुऱ्या छान अशा टम्म फुगलेल्या आहेत. आणि आता गरमागरम आपण सर्व करूया. तर पुऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत पिठाच्या आणि सगळ्या पुऱ्या टम्म फुगलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता अगदी पातळ जरी पुरी लाटली तरी खूप छान फुगते. आणि ही बघा अशा प्रकारे गरमागरम सर्व करूया. भेटूयात परत एखाद्या अशाच रेसिपी सोबत.